गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे प्रियांका प्रवीण ब्लॉग्स. आज आहे गुरुवार आणि आज आहे तारीख मला वाटते 23. US मध्ये आज थँक्स गिविंग डे. तर जे आपण वर्षभर काम केलो त्याच्याबद्दल आज थँक्यू म्हणायचं. तर इंडियात तर कन्सेप्ट नाही आहे, तरी पण थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग अवर चॅनल. आता आपण जिमला जाऊयात. आज बॅक आणि बायसेप्स करूयात. मित्रांनो, चेंजिंग रूममध्ये गेल्यावर पहिल्यांदा मी आपलं जॅकेट काढलं. जॅकेटचे 2 फायदे: थंडी नाही वाजत, थंडी नाही चालू पण वाजत नाही थोडीशी असली तरी, आणि नंतर घामाने भिजलेला आपल्याला टी शर्ट दिसत नाही. नॅपकिन बॉटल घेऊन मी निघालो वर्कआउटकडे. आज आपलं बॅकची एक्सरसाइज होती म्हणून मी कॅमेरा सेट केला आणि लॅट पुल डाऊन मशीनवर जाऊन बसलो. तर लॅट पुल डाऊन 2 प्रकारचे असतात, एक केबलचं असतं आणि एक मशीनचं. तर आमच्या जिममध्ये फक्त मशीन लॅट पुल डाऊन आहे. आणि त्यानंतर मी गेलो मशीन रोकडे. तर याला देखील केबल रो असतं, पण हे आमचं मशीन रो आहे. इथे मी 2-3 सेट मारले. तर हा पहिला सेट दुसऱ्या अँगलने घेतला, कॅमेरानंतर दुसरीकडे ठेवला. असे 3 सेट झाल्यानंतर मी वळालो क्लोज ग्रिप पुलकडे. तर याच्यात ही माझी फेवरेट एक्सरसाइज आहे बॅकमधली. तर मी सांगवीला असताना देखील याचे व्हिडिओ असतील माझ्या इंस्टाग्रामवरती. तर पूर्ण वेट मी लावतो कारण माझी फेवरेट एक्सरसाइज आहे. याचे देखील 3 सेट मारले मी. नंतर मी गेलो डंबेल रोजकडे. डंबेल रोजचे 3 सेट मारले मी, 25, 30 आणि 35चा. तर उजवा हात समोर कॅमेरा ठेवला आणि डाव्या हाताला जरा गर्दी झाली त्याच्यामुळे मी माझ्या लेफ्ट साईडला खाली कॅमेरा ठेवला. अँगल बरोबर सेट झाला होता. गोप्रोचा हाच एक फायदा आहे. तर याचे देखील मी 3 सेट मारले. नंतर बायसेप्सकडे वळालो. आधी पूर्ण डंबेल कर्ल्स घेतले बायसेपचे. तर 15, 20 आणि 25चे 3 सेट मारले डंबेल. आणि नंतर बार. तर बार हे थोडंसं हेवी जात होतं लास्ट सेट त्यामुळं पहिले 2 सेट इझी होते, त्याचे व्हिडिओ काही मी घेतले नाही. एमटी बार आणि 5 किलो, 2.5 किलो. तर हे 5-5 किलोचे 2 आहेत म्हणजे 10 किलो. तर लाईट वेट मारायचं, नीट मारायचं. हे देखील बायसेप कर्ल्स आहेत. तर ते मशीनवर मारले मी. असे बायसेपचे 3 आणि बॅकचे 3 सेट मारले. नंतर मी आलो ट्रेडमिलकडे. तर ट्रेडमिलवरती बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे आमच्या खराडी बायपासचा दिसतोय. तर आधी मी सुरुवात केली स्लो स्पीडने आणि नंतर माझा स्पीड हळूहळू वाढवला. तुम्ही बघू शकता किती घाम आला आहे माझा, टी शर्टवर दिसतच असेल साईडला. मस्तपैकी रनिंग करून मी दमलो होतो. तर 1 किलोमीटर होते एक 10 मिनटात आणि कॅलरी देखील 100 होतात. तर ते आपल्या स्टॅमिनावर आहे, तुम्ही एक्सरसाइज किती करता आणि शेवटी याला किती वेळ देता हे महत्त्वाचं आहे. तर ट्रेडमिल सगळ्यात शेवटी करायचं. त्यानंतर मी थोडीशी स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंग खूप महत्त्वाची, कारण तुम्ही किती हेवीली वेट लिफ्टिंग काही एक्सरसाइज केलं तरी स्ट्रेचिंग केली पाहिजे, नाहीतर तुमच्या आकडून बसतं अंग. तर मी पायाचे सिंगल, वाईड आणि डबल स्ट्रेचिंग केली. आणि हे आपलं भुजंगासन फेवरेट. तर हे खूप लोअर बॅकसाठी खूप फायदेशीर असतं. असं करून मी थोडंसं जिममध्ये बॉडी शो ऑफ केली आणि नंतर घरी आलो. मित्रांनो, जिमवरून आलो आहे मी आता. पनीर आणि दूध घेतलं आहे. आपला प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट होणार आहे. ट्राय करतो मी जास्तीत जास्त नॅचरल प्रोटीन मिळेल. मी काय ते वी प्रोटीन आणि ते घेत नाही आहे. असं नाही की ते चांगलं नाही आहे, चांगलंच आहे ते, फक्त आपलं बजेटनुसार चालायचं. बघा मित्रांनो, आज एकादशी. तर आईने काय काय बनवलं आहे. हे काय साबुदाण्याचे पापड, बटाट्याचा कीस, बटाटा, हे साबुदाणा वडा चालू इथं आईचा. आणि हे काय, हे कशासाठी? खिचडी बनव. खिचडी एवढं नेल थोडीशी. मग उपास धरू का आज? चला ठीक आहे, आज उपवास धरू आपण. इकडून जातो जातो. चला आता फ्रेश होऊ आपण.
बरं बरं. हॅलो प्रियंका, हॅपी थँक्स गिविंग डे. तुमच्याकडे असतो का नाही? आमच्याकडे थँक्स गिविंग डे आज. मी जसं सकाळी सांगितलं थँक्यू बोलायचं. तुम्हाला ज्यांना बोलूशी वाटते त्यांना तर वाटतं का बोलूशी? बरं मला वाटते. चलो थँक्यू. आज आम्हाला सुट्टी आहे वन साईडला, त्यामुळं आज नो कॉल नथिंग. काम करायचं आपलं फक्त. चला मित्रांनो, आता ऑफिसला चाललो आहे मी. आज काय थोडंसं पनीर होतं आपलं ब्रेकफास्टमध्ये. एकादशी असल्यामुळं थोडंसं तेलकट वगैरे चालते. चीट डे समजू आजचा आपण. डब्याला पण तेच चालवलं आहे. थोडंसं बॅलन्स करणं अवघड जातं. हेल्दी फूड खाणं घरी थोडंसं बॅलन्स करायला प्रॉब्लेम येतो. A few moments later. मित्रांनो, इथं रोडवर थांबलोय मी. थांबायचं एक रिझन म्हणजे इथे रोड बघू शकता समोर. एकदम डेंजर बसते. फोटोमध्ये व्यवस्थित दिसणार नाही, गाडीला एकदम जर्क बसते, जोरात दणका बसते. मला 2-3 वेळेस खूप त्रास झाला बॅक पेनला. तर मी थोडंसं सर्च केलं PMCमध्ये कंप्लेंट करायचं. आज मला कॉल आला होता की आज काम होऊन जाईल, तर मला कंप्लेंट दाखवतो. हे बघा, मी फोटो टाकले होते रोडचे आणि त्यांना सांगितलं होतं खाली, कॅन यू प्लीज फिक्स दिस बिकॉज दिस इज बिकमिंग व्हेरी पेनफुल व्हाईल ट्रॅव्हलिंग. तर मी हे कधी केलं होतं, काल कंप्लेंट टाकली होती. आज मला कॉल आलेला आणि ते लगेच तिकीट पण जनरेट केलं त्यांनी. तर त्याचा नंबर हा आहे PMCवाल्यांचा 96899402. तर मला बोलले आज काम होईल. बघू आता आपण, वाट बघू. आज उद्या 1-2 दिवस वाट बघू, आणि नाही झालं तर परत आपण त्याच्यावर फॉलोअप घेऊ. तर अजून पण फेसबुक जीमेल असे बरेच आहेत त्यांचे कंप्लेंट करायचे वेज आहेत. तर मी सांगतो इन डिटेल घरी गेल्यावर कॉल करू मित्रांनो त्या मॅडमला काय झालं एक्झॅक्टली. मित्रांनो, मी घरी आलेलो आहे. तर तुम्हाला ते कंप्लेंट करायचे वेज दाखवायचे होते. तर मी मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. तर हे आहे ऑनलाईन पोर्टल www.complaint.punecorporation.org. हे फेसबुकवरती @PMC पुणे हे आपला नंबर मी मगाशी दाखवलेला. आणि फीडबॅक हा ईमेल ID मला वाटतं feedback@punecorporation.org. जीमेल नाही आहे त्यांचा, ईमेल ID आहे ORG. तर एवढ्या सगळ्या वेजनी तुम्ही करू शकता. आपला कधी रिझल्ट येतो आहे बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बघा मित्रांनो, प्रियांका तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात गिफ्ट द्यायला त्याला व्रॅप करते. आजच आलं आहे ॲमेझॉनवरून.
मित्रांनो इथं पेट्रोल भरलं आम्ही आलो शेलचं पेट्रोल. ॲक्च्युली महाग असतं थोडंसं, माहीत नाही आता जास्त मायलेज देतं. तुला माहिती आहे का? काही नाही, फक्त क्लीन कलर. Clean? पण थेरॉटिकली येस. 0420 ओके. नाही आवडलं. नाही ठीक आहे ना, चांगलं आहे ना, ते मग खराब होतं. पण त्याच्यात पण वाईट आहे ना. हां वाईट आहे पण फुल नाही आहे ना, असं हे कसं लगेच दिसून येतं. मल्टी कलर, उसके अंदर कलर दिया. ठीक आहे. आवडलं ना. द्या. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकनही प्रेस करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी. तर पुढे काय झालं आपल्या कंप्लेंटचं बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा.